आता चंद्रभागा नदीनं इशारा पातळी ओलांडून धोक्याच्या पातळीकडे आपली वाटचाल सुरू केली आहे। उजनी धरणामधील सुमारे 1,25,000 तर वीर धरणामधील 7,000 क्युसेक विसर्गामुळे चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहते, तर नदीकाठच्या घरामध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे। याच बाबत भीमा नदीच्या काठावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी। पंढरपूरमध्ये भीमा अर्थात चंद्रभागा नदीने आता आपली इशारा पातळी ओलांडून धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे। उजनी धरणातील सुमारे 1,25,000 इतका विसर्ग आणि वीर धरणातील 7,08,000 इतक्या विसर्ग नदीमध्ये सोडण्यात आलाय। त्यामुळे पंढरपूरची भीमा नदी दुथडी भरून वाहते। सध्या पंढरपूरच्या पात्रामध्ये 1,07,000 क्युसेक इतका मोठ्या प्रमाणावरचा विसर्ग आहे। इथून 1,07,000 क्युसेक्सनं नदी पुढे वाहते। त्यामुळे नदीकाठची जी घरं आहेत त्या अनेक घरांमध्ये झोपडपट्ट्यांमध्ये खरं तर आता पाणी शिरण्यास सुरुवात झाली। त्यामुळे पुराचा जो धोका आहे तो वारंवार पंढरपूरला बसताना दिसतोय। साधारणपणे 1 महिन्यापूर्वी याच झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरलं होतं आणि आता पुन्हा एकदा झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरल्याने चंद्रभागेनं अर्थात भीमेनं आपलं रौद्र रूप धारण करण्यास सुरुवात केली आहे। सध्या उजनी धरणातील 1,25,000चा असणारा विसर्ग 50,000वर जरी आणला असला तरी निरा भीमा संगमावर अजूनही 1,30,000 क्युसेक इतका विसर्ग आहे। त्यामुळे तिथून हे पाणी साधारणपणे 7 ते 8 तासात पंढरपूरला पोहोचेल। त्यामुळे आज दुपारनंतर पाणी पातळीत मोठी वाढ होती। ताशी 3 ते 4,000 क्युसेक्स इतक्या मोठ्या प्रमाणावर पाणी पातळी वाढताना दिसते। त्यामुळे भीमा नदीचा जो पूर आहे आणि भीमा नदीची जी पातळी आहे ती मोठ्या प्रमाणावर आज वाढणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिसाळ, संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, पंढरपूर।